आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातली अवघड परीक्षा आहे. असेच नवनवीन सुविचार बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनुभवाने मोठी असणारी व्यक्ती वयाने खूप लहान असते. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबविता आले पाहिजेत. प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते. तुम्ही फक्त हार मानू नका. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरजच भासत नाही. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. रोज पहाटे एक नवं आयुष्य सुरू करा. भूतकाळातल्या चुका दुरुस्त करत वर्तमानात असणाऱ्या प्रत्येक आव्हानानंतर मात करत पुढे जाणं हेच प्रामाणिक व्यक्तीचं कार्य आहे. आपण प्रामाणिक राहिलं तर नक्कीच यश मिळतं. स्वतःला स्वाधीन करून हरून जाणं म्हणजे निरागस प्रेम. जिथे नव्याने अंकुरण्याची जिद्द जन्म घेते, तिथे यशाचा मोहर फुलतोच. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव जीवनाची शिकवण. कोणत्या वयात शिकावं, कोणत्या वयात कमावं हे शौक नाही, परिस्थिती ठरवते. नातं असो किंवा नसो, मन चांगले असल्यावर जीवाला जीव लावणारे नक्कीच भेटतात. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली. बोलण्यापूर्वी शब्द माणसाचा गुलाम असतो, पण बोलल्यानंतर माणूस शब्दाचा गुलाम होतो.